सूर्यमालेच्या बाजूने गेला तारा. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की सूर्यमालेत तर सूर्य हाच एकमेव तारा आहे. मग दुसरा तारा कोणता जो सूर्यमालेच्या जवळून गेला? आज आपण अशा ताऱ्याबद्दल माहिती पाहणार आहोत जो आपल्या सूर्यमालेसोबत मार्गक्रमण करत होता. 2013 मध्ये ताऱ्याचे मॅपिंग सर्वेचे काम करत असताना खगोलवैज्ञानिक राल्फ डायटर स्कॉल्ज यांना एका ताऱ्याचा भूतकाळातील मार्ग आणि सूर्यमालेचा मार्ग एकमेकाच्या जवळून गेल्याचे मॉडेलमध्ये आढळले. त्यावरून त्यांनी ऑब्झर्वेशन केले असता त्यांना सुमारे 22 प्रकाश वर्षे इतक्या दूर अंतरावर एक लाल रंगाचा तारा दिसला. त्याचे अध्ययन केल्यावर तो एक तारा नसून दोन जवळजवळ असलेल्या ताऱ्याची एकत्रित जोडी म्हणजे जोड तारा बायनरी स्टार असल्याचे समजले. सूर्यापेक्षा आकार आणि तापमान या दोन्हीमध्ये लहान आकार असल्याने या जोड ताऱ्यांना रेड डॉर्फ किंवा ब्राऊन ड्रॉप तारेच्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ही सूर्यमाला जशी आकाशगंगेत पुढे जात आहे तसे इतर सर्व तारे सुद्धा गतिमान आहेत, परंतु काही तारे यांची गती व दिशा ही सूर्यमालेच्या अनुषंगाने बदलत असल्याचे दिसते. यांना हाय प्रॉपर मोशन स्टार असे म्हणतात. याच प्रकारे अध्ययन करून राल्फ डायटर स्कॉल्ज यांनी शोधलेल्या तारेची हाय प्रॉपर मोशन स्टारमध्ये असलेली माहिती समजली आणि याचमुळे त्या जोड ताऱ्याला स्कॉल स्टार हे नाव देण्यात आले. सुमारे 70,000 वर्षापूर्वी सूर्यमालेच्या बाहेरील कडेला असलेल्या वुड क्लाउड भागातून स्कॉल स्टार आलेला आहे. अशा प्रकारे हा तारा सूर्यमालेबरोबर पुढे जात होता. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा.